हॅलो माय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी आज आलेली आहे कान्हेरी केवला आणि हा माझा नॅशनल पार्कचा दुसरा भाग आहे. तर पहिला भाग बघायला विसरू नका आणि बघत राहा. मग मी जात आहे कान्हेरी केव्सच्या वरती. तर हा आहे बेस आणि इथून सीडी चढून गेल्यानंतर एक काउंटर आहे आणि तिथे तिकीट काढायचं आहे आपल्याला आणि मग नंतर कान्हेरी केव्सला एंट्री आहे जाण्यासाठी. सो आम्ही जात आहोत वरती. तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण पण आहे इथलं. खूपच छान वाटते इथं आल्यानंतर. नक्की विजिट करा कान्हेरी केव्सला, नॅशनल पार्कला. इथे बघू शकता खूप सारे मंकीज आहेत, त्यामुळे तुम्हाला सावधानी बाळगावं लागेल थोडीशी, कारण काही खायचं वस्तू दिसल्या, काही खायचं दिसलं तर ते लगेच हिसकावून घेतात. सो हा आहे एंट्री पॉईंट कान्हेरी केव्हचा. कान्हेरी केव्ह हे नॅशनल पार्कच्या मेन गेटपासून 7 किलोमीटर आतमध्ये आहे. सो तुम्ही बसने येऊ शकता किंवा बाईक हायर करू शकता किंवा 4 व्हीलरनी पण येऊ शकता. तर बघू शकता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये गेटच्या. हा आहे म्हणजे तुम्ही इथं नाश्ता वगैरे करू शकता किंवा इथं तुम्हाला नाश्ता भेटू शकतो. सो आम्ही जात आहोत वरती. तुम्ही बघू शकता हा आहे कान्हेरी केव्हचा स्ट्रक्चर पॉईंट. इथून कान्हेरी केव्ह सुरू झालेला आहे. ह्या साईडला तुम्हाला पूर्ण खाण्याची सोय आहे, नाश्ता मिळेल. एकंदरीत इतकं छान वाटतं ना इथं, खूपच प्रसन्न झालं. मी डबल जायला उत्सुक आहे परत आणखी. आहे कान्हेरी केव्हचा स्ट्रक्चर पॉईंट. इथून कान्हेरी केव्ह सुरू झालेला आहे. जी कान्हेरी गुफा आहे ही गौतम बुद्धाची आहे. असं बोलतात की ही एक युनिव्हर्सिटी होती, जसं की नालंदा युनिव्हर्सिटी आहे तसंच कान्हेरी युनिव्हर्सिटी होती. या केव्हला 2000 वर्ष झाली आहेत. 2000 वर्षापूर्वीचे ही स्ट्रक्चर आहे. तर तुम्ही बघू शकता, खरंच खूप नशिबान आहोत आपण की 2000 वर्षापूर्वीचे आपल्याला स्ट्रक्चर्स बघायला भेटतात. तर इथे आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं. शंभर गुफा आहेत कान्हेरी केव्हमध्ये. ही जी आम्ही आलेलो आहोत ही सगळ्यात मोठी गुफा आहे. आणि याच्या साईडला एक स्तूपा आहे, तो मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही बघू शकता आतमध्ये अंधारच अंधार होता, पिवल्यावरती चढवलेलं. आणि स्वच्छता, क्लिनिंग इतकी होती ना, खूपच छान मस्त वाटलं बघून. कान्हेरी केव्हचा जो मेन स्तूप आहे तो हा आहे. आणि बघू शकता प्रत्येक पिलर्सवरती किती छान प्रकारे कलाकृती आहेत आणि वरती पण
तर हे आम्ही कनेरी गुफाच्या सर्वात वरती गेलेलो होतो, म्हणजे वरती टोकावरती तुम्ही बघू शकता. इथून मी कॅमेरा फिरवायचं विसरली, कारण माझं लक्ष सर्व मुलांकडे होतं, कारण पाय घसरण्याची शक्यता आहे इथे. थोडंसं वरती राहिलं होतं, म्हटलं नको, मुलांना घेऊन रिस्क नको घ्यायला. जोपर्यंत सीडी दिसत होती ही छोटी छोटी, तोपर्यंत आम्ही चालत गेलो. त्याच्यावरती सीडीच नव्हती म्हणून आम्ही मग तिथंच थांबलो आणि रिटर्न फिरलो. तर हा पूर्ण वरचा व्ह्यू आहे. सो आता आम्ही रिटर्न जातोय. ट्रॅकिंगसाठी सुद्धा खूपच छान आहे इथे यायला. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या प्लेसला व्हिजिट द्यायला विसरू नका, अगर तुम्ही मुंबईमध्ये फिरायला आलात किंवा राहत असाल तर. हा बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू. इथून पूर्ण नॅशनल पार्क दिसतं तुम्हाला.